प्रहारचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे। नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आहे हा राष्ट्रीय महामार्ग आणि या ठिकाणी बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे टायर कार्यकर्त्यांनी पेटवलेले आहेत। टायर पेटून जे आहे सरकारच्या विरोधात जे आहे ते घोषणाबाजी एकंदरीत सरकारच्या विरोधात सुरू आहे। आपण जर बघितलं असेल तर थोड्या वेळापूर्वी जे आहे ते रेल्वे रुटावर जे कार्यकर्ते आले होते आणि त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली होती। आता मात्र पुन्हा एकदा कार्यकर्ते आक्रमक झालेले आणि आपण जे बघू शकता का सध्याच्या घडीला टायर पेटवत जे आहेत नागपूर राष्ट्रीय महामार्गावर जे आहे ते आपला भावना व्यक्त करतात। आपले कार्यकर्ते आहे, काय सांगाल? काय सरकारने 6 महिने 7 महिने आली बच्चू भाऊंच्या खांदा लावून या ठिकाणी कार्यकर्ते प्रामाणिकपणे संविधानाच्या माध्यमातून आंदोलन करत होते। मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लावण्याचं काम फडणवीस सरकार करते। या लोकांना उद्योगपतींचे खरबो रुपयाचे कर्ज माफ करायला पैसे आहेत, लाखो रुपयाचे ब्रिजर बांधायला यांना पैसे आहेत, मात्र या 30,000 कोटी रुपये शेतकऱ्याचं कर्ज यांना माफ करायला पैसे नाही। हे यांना लाज वाटली पाहिजे। आज आम्ही सांगतो या ठिकाणी आम्ही टायर काढलेत, आज आम्ही रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केलाय, मात्र फडणवीस सरकारने लवकर निर्णय घेतला नाही। बच्चू भाऊचा आदेश येतो म्हणून वाट बघतोय, अन्यथा ह्या महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी आम्ही शेतकरी म्हणून सांगतो। आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात जे आहे कार्यकर्ते जे आहे ते आक्रमक झाल्याचे चित्र सध्या नागपुरात दिसत आहे। तेजस मोरतुडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।